लग्न साध्या पद्धतीने केलं तरीही मुलं होतात, या वक्तव्यावरून इंदुरीकर महाराजांना खूप ट्रोल करण्यात आलेलं आहे. मग मला सांगा, इंदुरीकर महाराजांनी तुम्हाला असं कधी सांगितलं का? लग्न मोठं करूच नका, तुमची हौस करूच नका. लग्न तुमची ऐपत असेल तरी तुम्ही साध्याच पद्धतीने करा. आणि हो, काय खोटं आहे? साध्या पद्धतीने लग्न केलं तरीही मुलं होतातच ना. महाराजांच्या बोलण्याचा सरळ सरळ अर्थ असा होतो, अंथरुण पाहून पाय पसरावे. आपल्या ऐपतीच्या पलीकडे जाऊन खर्च करून कर्जबाजारीपणा तुमच्या वाट्याला येऊ नये, एवढी साधी गोष्ट का कळत नाही तुम्हाला? अख्खा महाराष्ट्र इंदुरीकर महाराजांवर खूप प्रेम करतो, पण बोटावर मोजण्या इतकी वाईट कमेंट करतात. बोटावर मोजण्या इतकी माणसं वाईट कमेंट करतात. बघा हा व्हिडिओ. ह्या व्हिडिओमध्ये इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या अंगावर अंगभर कपडे आहे, टिकली आहे, तरीही तिची बदनामी करता. का त्या लेकराची तुम्ही किंमत करता? का बदनामी करता? एखाद्या बापाला का एवढं लाचार करता? महाराजांनी कधीही कुणाला वैयक्तिकरित्या त्रास दिलेला नाही, कधीच कुणाच्या लेकराच्या नावाची बदनामी देखील केलेली नाही. समाजात खरं काय चाललंय, या समाजात खरं काय घडतंय, हे महाराजांनी आपल्या कीर्तनातून सांगितलेलं आहे. मुलींना महाराज म्हणतात, पोरींनो तुमच्या बापाच्या दारात लाईन लागन लाईन, पण तुम्ही नीट वागा, तुम्ही नीट जगा, असं ते आपल्या कीर्तनातून नेहमी मुलींना सांगत असतात. आणि असं सांगणं एका मुलीच्या बापालाच जमू शकतं, एका मुलीच्या बापालाच जमू शकतं. महाराजांचं वारकरी संप्रदायातलं कार्य खूप मोठं आहे. महाराजांचं म्हणणं, महाराज विनोदी वृत्तीने सगळ्यांना हसवून पटवून देतात. मी एकच म्हणेल, या देव माणसाला त्रास देणं बंद करा. मी एकच म्हणेल, या देव माणसाला त्रास देणं बंद करा. महाराज या त्रासाला वैतागून कीर्तन सोडून देणार म्हणतात. इंदुरीकर महाराज, तुम्ही कीर्तन बंद केले तर ही वाईट लोक, टाळक्यावर पडलेली लोक म्हणतील, महाराज घाबरून हारून मैदान सोडून पळाले. अहो, तुम्हाला वाईट बोलणारे लोक बोटावर मोजण्या इतके आहे, बोटावर मोजण्या इतके आहे. आणि अख्खा महाराष्ट्र तुमचा शुभचिंतक आहे, आणि अख्खा महाराष्ट्र तुमचा शुभचिंतक आहे. तुम्ही हे पाऊल उचलू नका. कसेही लोक तुम्हाला नावच ठेवणार आहे. या महाराष्ट्राच्या लेकरांना तुमची गरज आहे, या महाराष्ट्राच्या लेकरांना तुमची गरज आहे. अहो, इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला लहान मुलं सुद्धा कंटाळत नाही, म्हातारे माणसं पण कंटाळत नाही. हे तर सोडा, तरुण पिढी जर आज कुणाचं कीर्तन ऐकत असेल ना, तर ती इंदुरीकर महाराजांचं. का माहितीये? विनोदी शैली, वाकडे तिकडे शब्द, लक्ष वेधून घेणारे, आणि या शब्दातून जे समजून सांगायचं ते लेकरांना परफेक्ट समजतं. म्हणून तरुण पिढी सुद्धा इंदुरीकर महाराजांचं कीर्तन ऐकायला कंटाळत नाही. अहो, एवढंच काय इंदुरीकर महाराजांना तुम्ही त्रास देताय? जगाचे मालक ज्ञानोबराय ज्ञानेश्वर महाराज, ते जोपर्यंत जिवंत होते ना, त्यांना इतका त्रास दिला या समाजाने, इतका त्रास दिला, त्यांना वाईट टाकलं. पण आज त्यांच्या दर्शनासाठी लाईन लागते हो. लांबून लांबून लोक येतात, लांबून लांबून लोक येतात. आणि इंदुरीकर महाराज काय खोटं बोलतात? खरंच सांगतात. चांगल्या लोकांना जीवनात खूप त्रास आहे, खूप त्रास आहे. महाराजांची भाषाशैली वेगळी आहे. ते विनोदी वृत्तीने आपल्याला जीवन सत्य समजावून सांगतात, आणि त्यांनी सांगितलेले लहान पोरांपासून वयोवृद्ध माणसाला परफेक्ट समजतं, त्यांच्या डोक्यापर्यंत जातं. महाराजांनी डायरेक्ट नाव घेऊन कधीही कुणाच्या मुलाची बदनामी केली नाही. मग तुम्हाला कुणी अधिकार दिला त्यांच्या मुलांना नाव ठेवण्याचा? दिलाय का कुणी अधिकार? तुम्हाला त्यांच्या मुलांना नाव ठेवण्याचा थोडा देखील अधिकार नाही.